आज ना मंडळी काहीतरी चमचमीत खावंसं वाटत होतं, यासाठी एक लसणीचा गड्डा सोलून घेतला. त्यामध्येच ना 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट ही लसणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण त्यामध्ये ना असं ठेचून घेतल्यामुळे ना लसूण आणि लाल तिखट खायला खूप भारी लागतं. झाला बघा, या ठिकाणी आपला हा मसाला तयार. आता एक बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे, 1 टमाटर बारीक कट करून घेतला आणि थोडीशी कोथिंबीर. कढईमध्ये तेल घालायचं, त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा, सोनेरी कलरवरती परतून घ्यायचा. त्यामध्येच 1 टमाटर घालायचा जो बारीक कट करून घेतलेला होता. तसेच ठेचून घेतलेला लसूण, लाल तिखट घालायचं. आता या ठिकाणी ना 2 पुड्या मॅगी मसाला घालून घ्यायचा आहे. मॅगी मसालाही तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. आता 2 पुडी या ठिकाणी ना मॅगीच्या घेतलेल्या होत्या, मॅगीच्या शेवाळ्या त्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि यामध्ये ना 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. 2 ग्लास पाणी घालून घेतल्यानंतर ना आपल्याला मोठ्या आचेवरच ही मॅगी शिजवून घ्यायची आहे. मॅगी अगदी 2 मिनटात शिजवून तयार होते. थोडीशी कोथिंबीर घालायची. बघा, अगदी 2 मिनटात ही मॅगी शिजवून तयार झालेली आहे. छानपैकी ना मसाला मॅगी या ठिकाणी तयार झालेली आहे. झणझणीत, तिखट, खायला एक नंबर लागते. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.